आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. देशात कोरोनाची रुग्णसंख्या 9% कमी झाली. सर्व राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे होणार. पहिला श्रावणी सोमवार उत्साहात साजरा. उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी हटविण्यासाठी सेवेकरांनी केले कार्य. वीकेंड लॉकडाऊनची कार्यवाही रद्द करण्याची मागणी. श्री शिवप्रतिष्ठानतर्फे सुवर्ण सिंहासनासाठी निधी संकलनाचा संकल्प. गर्लगुंजीतून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना 3000 पत्रे पाठविण्याचा संकल्प. सरकारी खात्यांमध्ये रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी. पहिले रेल्वे गेटवरील बॅरिकेड्स हटविण्याची मागणी. महागाईच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने. बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स आणि अर्थकोटा करिअर अकॅडमी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या नवीन शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश उपलब्ध. पीयूसी प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी प्रवेश उपलब्ध. प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधा 9035039005 आणि 8105466211 वर. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय. तिसऱ्या लाटेची चाहूल असली तरी गेल्या 24 तासात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. रविवारी देशात 35,499 नवीन रुग्ण आढळले असून 447 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर 39,686 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात कोरोनाची रुग्णसंख्या 9% कमी झाली आहे. 447 रुग्णांच्या मृत्यूसह आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 4,28,309 झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,11,39,457 झाली आहे. दरम्यान लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 16,11,590 जणांना लस देण्यात आली असून आतापर्यंत 50,86,00,000 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 52,40,00,000 लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत. तर अजूनही 2,33,55,000 डोसेस उपलब्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. सर्व राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे होणार. देशात अनेक ठिकाणी महामार्गाच्या अवस्थेच्या बाबतीत जनता कायमच नाराज असल्याचं चित्र असतं. मात्र येत्या 3 वर्षांमध्ये हे चित्र बदलणार असल्याचा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय. यापुढील 3 वर्षात देशातले सर्व राष्ट्रीय महामार्ग हे अमेरिकेतल्या महामार्गांसारख्या दर्जाचे असतील असं ते म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कार्यालयाला 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने चांगलाच वेग घेतला आहे. माझा विश्वास आहे की येत्या 3 वर्षात संपूर्ण देशातले महामार्ग हे अमेरिकेच्या महामार्गांच्या दर्जाचे असतील. एकेकाळी आपण एका दिवसात फक्त 2 किलोमीटरचा रस्ता बांधत होतो, मात्र आता आपण एका दिवसात 38 किलोमीटरचा रस्ता बांधतो. हे आपल्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. पहिला श्रावणी सोमवार उत्साहात साजरा. श्रावण महिन्यातील पहिला दिवस असलेला श्रावणी सोमवार उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रावण महिन्यात विशेष महत्त्व असलेल्या श्री शिवशंकराच्या भक्तांना यावर्षी 5 श्रावणी सोमवारांची पर्वणी लाभली आहे। त्यामुळे भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण दिसून आले। शहरातील आणि उपनगरातील अनेक ठिकाणी असणाऱ्या श्री महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। शहरातील श्री रामलिंग देवस्थान, वीरभद्रनगर येथील श्री वीरभद्र देवस्थान, वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान, टिळकवाडी येथील श्री महादेव देवस्थान, नेहरू नगर येथील श्री महादेव बसवांना मंदिर आणि इतर ठिकाणी पहिला सोमवार उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। दक्षिण काशी श्री कपिलेश्वर देवस्थान या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। या ठिकाणी कोरोना विषयक नियमावलीचे पालन करून नागरिकांनी भाग घेतला होता। देवस्थानच्या वतीने सादर करण्यात आलेल्या श्री ब्रह्मांड दर्शनाचा देखावा भक्तांचे लक्ष वेधून घेत होता। सकाळपासून अभिषेकासह विविध कार्यक्रम मंदिरात पार पडले। यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नागरिकांना कुठेतरी विरंगुळा यावा म्हणून हे कपिलेश्वर मंदिर सातत्याने आम्ही वेळोवेळी आम्ही विशेष अलंकार किंवा आरास करून एक भक्तांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न आम्ही छोटासा प्रयत्न या विश्वास मंडळात करत आहोत आणि त्याला देखील बेळगावच्या नागरिकांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला आहे। त्यामुळे बेळगावच्या नागरिकांचेही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो। उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी हटविण्यासाठी सेवेकऱ्यांनी केले कार्य। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानमध्ये पहिल्या श्रावण सोमवारची लगबग सुरू होती। त्यावेळी मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून माहिती मिळाली की श्री कपिलेश्वर उड्डाणपूल, शनी मंदिर आणि हेमूकलानी चौक येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। त्यावेळी श्री कपिलेश्वर ट्रस्टने आपले सेवेकरी पाठवून वाहतूक सुरळीत केली, तसेच नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका केली। यावेळी मंदिराचे सेवेकरी सचिन आनंदाचे, ओमकार पोटे, अजित पोटे, आकाश देवर, आदित्य काकतकर, अभिषेक मार्दोलकर आदी उपस्थित होते। त्यांनी वाहनधारकांना सूचना करून रहदारी नियोजनासाठी प्रयत्न केले। वीकेंड लॉकडाऊनची कार्यवाही रद्द करण्याची मागणी। मागील 2 महिन्यांपासून कोरोनाच्या लॉकडाऊन काळामुळे शहरातील संपूर्ण व्यवहार ठप्प होते। आता राज्य सरकारने पुन्हा नव्याने वीकेंड लॉकडाऊनची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकारामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य सरकारने हा वीकेंड लॉकडाऊन रद्द करावा आणि दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी ट्रेडर्स फोरम या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते। त्यानंतर व्यापार पूर्वपदावर येण्यास विलंब लागला होता। अशा परिस्थितीत पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आल्यास समस्या उद्भवणार आहेत, याची दखल घ्यावी आणि हा पर्याय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी सतीश तेंडोलकर, सेवंतीभाई शाह, विकास कलघडगी, दीपक अवसेरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। श्री शिवप्रतिष्ठानतर्फे सुवर्ण सिंहासनासाठी निधी संकलनाचा संकल्प। रायगड येथील सुवर्ण सिंहासनाच्या निर्मितीसाठी निधी संकलनाचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे। मध्यंतरीच्या काळात हा संकल्प राबविण्यात कोरोनामुळे व्यत्यय आला होता, मात्र आता हा संकल्प पुन्हा गतिमान करून निधी संकलनाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे। सुवर्ण सिंहासनाच्या या निधी संकलनाचा शुभारंभ श्रावण सोमवारी करण्यात आला। येथील श्री कपिलेश्वर देवस्थान या ठिकाणी पूजन आणि आरती करून श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी याचा शुभारंभ केला। यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली। याचप्रमाणे श्रावण महिन्यातील 5ही सोमवारी श्री कपिलेश्वर मंदिर या ठिकाणी महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीनं 4 जून 2017 रोजी श्री रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन बसवण्याचा संकल्प गुरुजींनी केला होता। लाखो धारकरी यावेळी उपस्थित होते। कालांतरानं काही विघ्न आली, त्याच्यामुळं काम आपलं हळू होते। परत 1.5 वर्षापूर्वी कोरोनाचं जे काय संकट आलं, त्यामुळेही या प्रकल्पाला आपल्या विलंब होतोय। त्या अनुषंगानं बेळगाव जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन याचा प्रचार करावा आणि निधी संकलन करावं यासाठी आणि हा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी आज कपिलनाथ मंदिरामध्ये, कपिलेश्वर येथील कपिलनाथ मंदिरामध्ये
आपण महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. गर्लगुंजीतून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना 3000 पत्रे पाठविण्याचा संकल्प. खानापूर तालुक्यातील समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गर्लगुंजी या गावातून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्र पाठविण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. सीमा लढ्यात मोठे योगदान असलेल्या गर्लगुंजी तालुका खानापूर गावातून 3000हून अधिक पत्र पाठविण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी गोपाळ पाटील, चन्नापा मेलगे, संतोष पाटील, सोमनाथ यरमळकर, BM चौगुले, मारुती वड्डेबैलकर, सहदेव मेलगे, अभिनय निट्टूरकर, नितृती मेलगे, महेश सुतार, परशुराम भातकांडे, कृष्णा गोरे, शंकर निट्टूरकर, परशुराम बाबीचे, मारुती गोरे आदी उपस्थित होते. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा संघटनेच्या वतीनं 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 11000 पत्राचा संकल्प आयोजित केलेला आहे. त्या निमित्तानं प्रत्येक खेडोपाडी सीमा भागातील समस्त जनता आपल्या पद्धतीनं आपलं एक पत्र नरेंद्र मोदी या माध्यमातून प्रत्येक खेड्यातून पाठवत आहेत. त्यामुळं संपूर्ण गर्लगुंजी गावाच्या वतीनं आम्ही 3000 पत्र नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा संकल्प करून आज या ठिकाणी त्याची प्रचिती करून देत आहे. सरकारी खात्यांमधील रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी. सरकारच्या विविध खात्यांमध्ये काही पदे रिक्त राहिली आहेत, ती भरण्यासाठी राज्य सरकारने कृतीशील पावले उचलावीत आणि बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय रोजगार युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की आज देशासमोर बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी खात्यांमधील विविध रिक्त पदे भरून काढणे गरजेचे बनले आहे. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्याची समस्या जाणवते. अशा परिस्थितीत नव्याने सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पहिले रेल्वे गेटवरील बॅरिकेड्स हटविण्याची मागणी. टिळकवाडीतील पहिले रेल्वे गेट येथे असणाऱ्या बॅरिकेड्समुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. तशातच रविवारी झालेल्या वीकेंड लॉकडाऊन नंतर बॅरिकेड्सचे प्रमाण वाढविण्यात आले आणि नागरिकांना उपद्रव देण्यात आला. या प्रकरणी टिळकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोलप यांनी आंदोलन पुकारले आहे. नागरिकांना टिळकवाडी येथून ये-जा करण्यासाठी बॅरिकेड्सची समस्या त्रस्त करीत आहे. विशिष्ट शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा बॅरिकेड्स विळखा त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे हे बॅरिकेड्स त्वरित हटविण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विभागातील रहिवासी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महागाईच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने. केंद्र सरकारला पेट्रोल आणि घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ रोखण्यात अपयश आले आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. या संदर्भात एक निवेदन सरकारच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार सातत्याने दरवाढीचा बडगा उगारत आहे. यामुळे जनसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सध्याच्या कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचप्रमाणे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. या सर्व प्रकारामुळे केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. ॲडव्होकेट नागेश सातेरी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या काही धोरणाविषयी विशेषतः पेट्रोल आणि डिझेलचं जे दरवाढ आहे ती थांबवण्याची विनंती आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि या दरवाढीमुळं देशामध्ये वाढलेली महागाई आहे, त्याच्यातमध्ये करोनाचा हे आहे, पेंडॅमिक आहे, लॉकडाऊन आहे, त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे भारतीय जनता नेटाकुटीला आलेली आहे आणि केंद्र सरकार याकडे लक्ष द्यायला तयार आहे. आमची दुसरी मागणी आहे की या देशामधले शेतकरी जे अन्नदाता आहेत या देशाचे ते गेले 8 महिने आंदोलनामध्ये आहेत, धरणं भरून बसलेले आहेत. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations.
exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। SSLC परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला। परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या तारखेनुसार निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे। राज्यात 99.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर राज्यभरात फक्त एकच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असल्याची माहिती जाहीर करण्यात आली। राज्याचे शिक्षण मंत्री BC नागेश यांनी हा निकाल जाहीर केला। यावर्षी ग्रेड आधारित हा निकाल जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळ्या निकाल प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे। कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी SSLC परीक्षेचे स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आले होते। मागील महिन्यात दिनांक 19 आणि 22 जुलैला 10वीची परीक्षा घेण्यात आली होती। परीक्षेच्या नव्या नियमानुसार परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांमधील उत्साह दुणावला आहे। आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे। पुन्हा एकदा शहर अडकले रहदारीच्या कोंडीत। वीकेंड लॉकडाऊनच्या कार्यवाहीनंतर पुन्हा एकदा सोमवारी शहर रहदारीच्या कोंडीत अडकले। शहराच्या सभोवती रहदारी वाढल्यामुळे मध्यवर्ती भागात रहदारीची सर्वत्र कोंडी झाली। श्रावण सोमवारच्या निमित्ताने ठिकठिकाणी गर्दीचे चित्र तर होतेच, त्याचबरोबर मध्यवर्ती बाजारपेठेत वाहने आणि नागरिकांची गर्दी झाल्यामुळे रहदारीच्या कोंडीचा कहर झाला। शनिवार आणि रविवार असे 2 दिवस शहरात वीकेंड लॉकडाऊनचे नियम पालन करण्यात आले, त्यामुळे कोणतेही व्यवहार होऊ शकले नाहीत। त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा बाजारपेठेत गर्दी उसळली। नागरिकांनी आपल्या दैनंदिन आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती। सणासुदीचे दिवस असल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत। तशातच सोमवारी गर्दीचा कहर झाला होता। बाची येथे तपासणी नाक्याला पोलीस उपायुक्तांची भेट। वेंगुर्ला राज्य मार्गावरील बाची तपासणी नाक्यावर वीकेंड कर्फ्यू निमित्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला। महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनधारकांना अडवून RT-PCR निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश नाकारला जात होता। सकाळी या ठिकाणी पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी पाहणी केली। महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याने राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यात वीकेंड कर्फ्यू आणि राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे। बेळगावात कठोर निर्बंध हाती घेण्यात आले आहेत। बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र रुग्ण कमी होत नसल्याने कर्नाटक प्रशासनाने धसका घेतला आहे। महाराष्ट्र हद्दीतील शिन्नोळी येथील तपासणी नाका हटविण्यात आला असून बाची तपासणी नाक्यावर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। गेल्या 8 दिवसांपासून RT-PCR प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना परत पाठविण्यात येत आहे। चेकपोस्टवर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी सुरू आहे। आतापर्यंत 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत।
एपीएमसी मधील भाजी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल। वीकेंड लॉकडाऊन जाहीर झालेला असताना एपीएमसी मध्ये भाजी विक्रीची दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। वीकेंड लॉकडाऊन आणि कोरोना कर्फ्यू नियमावलीचे उल्लंघन करत एपीएमसी होलसेल भाजी मार्केट मधील दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसह मूळ मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। कोरोना काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून 20 वाहने जप्त केली आहेत। तसेच विना मास्क फिरणाऱ्या 265 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। एपीएमसी होलसेल सेवा भाजी मार्केट मधील दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी बशीर नजमुद्दीन डोन्नी वय 48 यांच्यासह दुकान मालक परशुराम भोसडी दुकान नंबर 14C विभाग, दिलीप ज्ञानेश्वर नाकाडी वय 45 यांच्यासह दुकान मालक सोहन कडोलकर दुकान नंबर 50B आणि आनंद नारायण चौगुले वय 51 यांच्यासह दुकान मालक MS निटूरकर दुकान नंबर 32A यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। खानापूर मेगा लोक अदालतीत 23 केसेस निकालात। खानापूर येथील न्यायालयात शनिवारी मेगा लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी या मेगा लोक अदालतीतून 23 केसेस निकालात निघाल्या। मेगा लोक अदालतीला बेळगाव जिल्हा न्यायाधीश हेमंत कुमार, न्यायाधीश शिरोळी, खानापूर न्यायाधीश P मुरली मनोहर रेड्डी, S सूर्यनारायण तसेच खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट ईश्वर घाडी होते। शनिवारी झालेल्या स्पेशल मेगा लोक अदालतमध्ये सहकारी क्षेत्रातील सोसायटीच्या केसेस, वाटणी, चेक बाउन्स आदी केसेस निकालात काढण्यात आल्या। यावेळी केसेस निकालात काढण्यात आलेल्या पक्षकारांचा न्यायाधीशांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या अदालतीमध्ये श्री महालक्ष्मी सोसायटी, हनुमान सोसायटी, दुर्गामाता सोसायटी कर्मचारी वर्गाने उत्तम सहकार्य केले। ही लोक अदालत येत्या 14 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। अलमट्टी धरण 95% भरले, 72,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गेल्या 4 दिवसांपासून अलमट्टी धरणात पाणी अडवण्यास सुरुवात झाल्याने आता या धरणामध्ये 95% पाणीसाठा झाला आहे। रविवारी या धरणामध्ये 116.87 TMC पाणीसाठा झाला आहे। या धरणातून आता 72,601 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे। बेळगाव जिल्ह्यात आता पावसाने उघडीप दिली आहे। या धरणाची क्षमता 123.8 TMC असून रविवारी या धरणातील पाणीसाठा 116.87 TMC इतका आहे। शहापूर येथील वायुपुत्र सेना मंडळाच्या वतीने 500हून अधिक पत्रे। सीमाप्रश्नी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या पत्र पाठविण्याच्या मोहिमेला शहराच्या विविध भागातूनही मोठा प्रतिसाद मिळाला आहे। नवी गल्ली शहापूर येथील वायुपुत्र सेना मंडळ आणि कार्यकर्त्यांच्या वतीने 500हून अधिक पत्रे पाठविण्यात आली। बॅरिस्टर नाथपै चौकातील पोस्ट ऑफिस जवळ जमून पत्र पाठविण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी महापौर संजय शिंदे यांनी युवकांनी घेतलेला उपक्रम अतिशय चांगला असून जास्त पत्रे पाठवून देऊन आपली भावना व्यक्त करावी असे मत व्यक्त केले। यावेळी कृष्णा हलगेकर, विजय हंडे, विजय हलगेकर, रोशन शिंदे, केतन भाकोजी, सुमित शिंदे, रोहित शिंदे, सुजय मजगावकर, महेश नाईक, श्रीकांत काकतीकर, रोहित भाकोजी आदी उपस्थित होते। कंगराळी खुर्द ग्रामपंचायतीकडून काळा कट्ट्याची डागडुजी। कंगराळी खुर्द गावच्या शेतवडीकडे जाणाऱ्या ओढ्यावरील काळा कट्ट्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने भर टाकून डागडुजी करण्यात आली आहे। गेल्या पावसाळ्यात या मोरीवरील कॉन्क्रीट दगड गोटे वाहून गेले होते। रस्त्यात मधोमध खड्डे पडले होते, त्यामुळे वैरणी आणताना शेतकरी वर्गाला त्रास होत होता। यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सध्या तात्पुरती डागडुजी करून रस्ता जाण्या येण्याला अडचण होणार नाही असा केला आहे। यावेळी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य वैजनाथ बेन्नाळकर, प्रशांत पाटील, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर उपस्थित होते। या कामामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे। निधर्मी जनता दलाचे शहरात आंदोलन। केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणांचा निषेध नोंदवून निधर्मी जनता दलातर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला। तसेच कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली। यामध्ये पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबिले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तसेच याची दखल सरकारने घेतलेली नाही, त्यामुळे केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला। शहरात घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई।
ऐन सणासुदीच्या काळात शहरात घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. नंबर लावून 8 दिवस झाले तरी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी नंबर लावल्यानंतर 3 दिवसांच्या आत गॅस सिलेंडर मिळत होता. नियमाप्रमाणे 24 तासाच्या आत ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळणे बंधनकारक आहे. मात्र सध्या ग्राहकांना 8 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरात 3 कंपन्या घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा करतात. व्यावसायिक गॅस सिलेंडर तातडीने उपलब्ध होतो. मात्र घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. यासंबंधी कंपन्यांशी संपर्क साधला असता गॅस पुरवठ्यामध्ये व्यत्यय येत आहे अशी माहिती देण्यात येत आहे. RFO सुनीता निंबर्गी यांची ACF पदी नियुक्ती. सौंदर्य विभागाच्या वनक्षेत्रपाल म्हणून सेवा बजावणाऱ्या RFO सुनीता M निंबर्गी यांना सहाय्यक अधिकारीपदी बढती मिळाली आहे. सुनीता निंबर्गी यांनी यापूर्वी बेळगाव वन विभागात यशस्वीरित्या सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवेचा विचार करून सुनीता निंबर्गी यांना बढती देण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी आहेत. सौंदर्य येथील IFO यांना राज्य सरकारच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारे मुख्यमंत्री सुवर्ण पदक जाहीर झाले होते. श्रीमती निंबर्गी या पदक मिळाल्यानंतर पहिल्या महिला वनक्षेत्रपाल ठरल्या होत्या. त्यांनी वन खात्यात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. वन संवर्धन आणि वन्य प्राण्यांचे संरक्षण तसेच तस्करी, अतिक्रमणसह चोरीच्या घटना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वन्य प्राण्यांविषयी देखील जंगल परिसरात राहणाऱ्या जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. मेसीला क्लब सोडताना झाले अश्रू अनावर. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेसीला स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना सोडावा लागला. मेसी वयाच्या 13व्या वर्षी या क्लबमध्ये दाखल झाला होता. आज 21 वर्षांनंतर त्याला हा क्लब सोडावा लागत आहे. बार्सिलोना संघाला मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने क्लबने हा निर्णय घेतला. अर्जेंटिनाचा कर्णधार मेसीला रविवारी क्लबकडून निरोप देण्यात आला. कॅम्प नो स्टेडियम मध्ये झालेल्या या फेअरवेल कार्यक्रमात मेसीला अश्रू रोखता आले नाहीत. बार्सिलोना माझ्या घरासारखे आहे. येथे 21 वर्ष घालवल्यानंतर सोडून जाणे माझ्यासाठी खूप अवघड आहे. मी कधी विचार देखील केला नव्हता की असाही दिवस येईल. मी यासाठी तयार नव्हतो, पण स्पॅनिश लीगच्या आर्थिक नियमांमुळे क्लबला माझ्यासोबत करार पुढे सुरू ठेवता येणार नाही. मला विश्वास होता की मी क्लब सोबत असेल. मी त्यांना 50% पगार कपातीची ऑफर दिली होती, पण प्रशासनासोबत चर्चा सकारात्मक होऊ शकली नाही. बुमराह इज बॅक. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत केला हा विक्रम. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी पावसामुळे ड्रॉ झाली. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्याची संधी होती. अखेरच्या दिवशी भारताला 157 धावांची गरज होती आणि 9 विकेट शिल्लक होत्या. या सामन्यानंतर BCCIने कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो पॅव्हेलियनच्या बाल्कनीत उभा राहून आकाशाकडे पाहत आहे. पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी 2 वेळा इंग्लंडच्या संपूर्ण संघाला बाद केले. भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने 4 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. देशाची लोकसंख्या फक्त 35,000. ऑलिम्पिकमध्ये आले 5 खेळाडू आणि 3 पदक जिंकून गेले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये जगभरातील देश सहभागी झाले. यामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चीन आणि भारतासारख्या, तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठ्या रशिया आणि कॅनडासारख्या देशातील खेळाडूही आले होते. तर काही चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या देशातील खेळाडूही पदकांसाठी लढताना दिसले. याच लहान देशांपैकी एक सॅन मारिनो या देशाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 3 पदके जिंकली आहेत. त्यांच्याकडे 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके आहेत. नीरजच्या सुवर्ण कामगिरीनंतर सुनील गावस्करांनी डान्स करत गायलं भन्नाट गाणं. व्हिडिओ झाला व्हायरल. भारतच्या नीरज चोप्रानं जिंकलं ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक. यावर जेव्हा शिक्कामोर्तब झाला तेव्हा जगभरात उत्साहाची लाट पसरली होती. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील नीरजच्या खंडरा गावापासून ते 5 स्टारमध्ये बसलेल्या प्रत्येक भारतीयाने या विजयाचा आनंद साजरा केला. माजी भारतीय क्रिकेटपटू देखील यात मागे राहिले नाहीत. सोनी नेटवर्कच्या सेटवरील उपस्थित माजी खेळाडू आपल्या भावनांना आवर घालू शकले नाहीत. ते देखील नाचू गाऊ लागले. भारताने 2 पदकं मिळविलेले क्रीडा प्रकार पुढच्या ऑलिम्पिकमधून होणार आऊट. चाहत्यांना मोठा धक्का.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला ऑलिम्पिक स्पर्धेतून एखादा खेळ काढून टाकण्यासाठीचे अधिक अधिकार देण्यात आले आहेत. ज्या खेळांमध्ये नियमांचे अधिक उल्लंघन होईल असे क्रीडा प्रकार 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमधून काढून टाकले जाऊ शकतात. मतदानाद्वारे IOCला मिळालेले अधिकार वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगची प्रशासन व्यवस्था बऱ्याच काळापासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. डोपिंग वेटलिफ्टिंगशी देखील संबंधित आहे. त्यामुळे हा खेळ पॅरिस ऑलिम्पिकमधून वगळण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. या दोन खेळांशी संबंधित मुद्दे पाहता IOCच्या सदस्यांनी ऑलिम्पिक प्रकारातून कोणताही खेळ वगळण्यासाठी क्रीडा संस्थेला अधिक अधिकार देण्यासाठी मतदान केले. त्यानुसार हे अधिकार क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेला मिळाले आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.